नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे असून मी ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केले आहे। या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स। या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती, चालू घडामोडीविषयी माहिती तसेच जाहिरातीविषयी माहिती देत असतो। तसेच वारंवार कशावर आधारित प्रश्न विचारले जातात याविषयी माहिती समोर देत आहे। आपण सर्वांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, तसेच बेल आयकॉन दाबावे म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। माझे व्हिडिओ सर्वत्र शेअर करावे ही नम्र विनंती। व व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावे। चला तर आज आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील 5 समाजसुधारकावर प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर व महर्षी धोंडो केशव कर्वे या 5 समाजसुधारकावर वारंवार प्रश्न विचारले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले याविषयी माहिती पाहणार आहोत। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते। ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव ज्योतिराव असे ठेवण्यात आले। त्यांचे खरे आडनाव गोरे होते, परंतु त्यांच्या आजोबाचा फुलाचा व्यवसाय असल्यामुळे फुले आडनाव त्यांना मिळाले। 1834 ते 1838 या काळात प्राथमिक शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतले। त्या काळी लहानपणीच लग्न होत असल्यामुळे 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाईशी त्यांचा विवाह झाला। त्यानंतर त्यांनी 1841 ते 1847 या काळात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। 1852 मध्ये अस्पृश्य समाजासाठी शाळा सुरू केली। 1852 मध्येच पुणा लायब्ररीची स्थापना केली। 1855 मध्ये त्यांनी रात्रशाळेची स्थापना केली। 1860 मध्ये पहिला विधवा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला। 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले। 1865 मध्ये नाव्याचा 1 दिवसाचा संप त्यांनी घडवून आणला। 1868 मध्ये स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला। 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली। 1876 ते 1882 मध्ये ते पुणे नगरपालिकेचे सभासद होते। 1877 मध्ये ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेराव यांनी दीनबंधू हे साप्ताहिक सुरू केले। 11 मे 1888 मध्ये मुंबई येथे राव बहादूर वडेद्दार यांनी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी अर्पण केली व 27 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले। यानंतर सावित्रीबाई फुले याविषयी माहिती पाहणार आहोत। सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धर्मपत्नी होत्या। 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। 1840 मध्ये वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा ज्योतिरावाशी विवाह झाला। सावित्रीबाईंना ज्योतिबांनी घरीच शिक्षण दिले। पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंना मानले जाते। सावित्रीबाईंनी संपूर्ण स्त्री जातीसाठी महत्त्वपूर्ण काम केले। प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी लोकांची सेवा केली। त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना प्लेग रोगाची लागण झाली व त्यातच त्यांचे 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता निधन झाले। महाराष्ट्रातील समाजसुधारकांना मानाचा मुजरा। धन्यवाद।